पण त्यांना त्याचे काही म्हणून कौतुक नाही. आले तसे तडक त्या पावली निघून गेले. कसं असतं ना भामे, आपल्या बायकांचा जन्म ओसरीपेक्षा माजघर आणि स्वयंपाकघरातच जास्त जातो बघ. पुरुष फक्त पक्वान्नामध्ये रमतात, पण बायकांना घरातल्या कडीपाल्यामध्ये सुद्धा जीव गुंतवावा लागतो. कडीपाल्याला कमी लेखून चालेल का? इवलंसं तर पान असतं अगदी, पण फोडणीत टाकलं तर स्वतः चटके सोसतं आणि आपल्यातला दरवळ पूर्ण जिन्नसाला देतं. ज्याला वगळलं तर जिन्नसाला पूर्णत्व प्राप्तच होत नाही. बायकांचं अगदी तसंच असतं बघ. त्यामुळे तू स्वतःला अजिबात कमी लेखू नकोस, समजलं? हे घे. हे काय सासूबाई? उघडून तरी पहा. हे तुझं स्त्रीधन आहे. माझं? म्हणजे बाळच्या आईचं आणि आता तुझं. टिळकांच्या पिढ्यातले कितीतरी सुनांनी हे दागिने आपल्या अंगाला लावले असतील. आजही या दागिन्यांना स्पर्श केला ना तर त्याच्यातली माया जाणवते. भाऊजींनी जाताना या दागिन्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, पण आता वेळ आलीये की ही जबाबदारी मी तुझ्यावर सुपूर्त करावी. आता या वारशाच्या माळेतला पुढचा मणी तू आहेस भामे. आता वेळ आलीये तुझं आणि बाळचं नातं दृढ होण्याची. त्यामुळे हे स्त्रीधन ही आता तुझी जबाबदारी. त्याच्या हक्काचे धान्य येते, त्याचा घाम गाळून त्याने कमावलेले. त्यावर हक्क सांगणारे तुम्ही कोण? तिथे जे अन्न पिकते त्यावर संपूर्ण हक्क इथल्या शेतकऱ्याचा आहे, तुमचा नव्हे. But our law doesn't say so. As per our law, we have to export all these grains. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक तुम्ही. तुमच्या शब्दकोशात दया, माणुसकी हे शब्दच येत नाही. यंदा पाऊस झालेला नाही, दुष्काळ आसूड काढून उभा आहे. शेतकरी कसा बसा जगायचा प्रयत्न करतोय. भगवत नाही तुम्हाला? माफ केला त्यांना शेतसारा यंदा, तर काय होणार आहे? उलट यांचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला. यांचा तळतळाट घेऊन कुठे जाणार आहात? Shut up! You always create problems in our duties. But this time, I'll put such charges that you will never be released. धमक्यांना जुमानत नाही मी. यंदा पाऊस झालेला नसताना शेतकऱ्यांकडून पूर्ण धान्य वसुली करणं चुकीचंच आहे. शेकडो वर्ष इथे पंचायती भरताय. जेवढी धान्याची आवक झाली तेवढाच सारा वसूल करायचा, हीच इथली परंपरा आहे. I don't care about your previous rules and traditions. We are the rulers now. You must obey our law. हे असे हसून कायद्याचे दाखले देणे कुणाचंही शक्य आहे. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा बंगालमध्ये असा दुष्काळ पडला होता तेव्हा तुमच्याच लॉर्ड टेम्पलने अशी सक्ती केली नव्हती. त्याने अशा योजना राबवल्या जेणेकरून लोकांना उपाशी राहायला लागू नये. Precisely. What will you beggars know that how much stress Lord Temple put on a treasury? You take disadvantages of the drought situations. You people rob moneylenders. You harm them. And it is my responsibility to ensure peace in the city. So therefore, you better get lost. Hurry up! Load the carriage fast. I don't have whole day. पारितोषिक. अगं बाई, कसलं? कॉलेजात काव्यवाचन स्पर्धा होती. त्यात तर मला प्रथम पारितोषिक मिळालेच, पण मी रचलेलं काव्य ऐकून जिन्सीवाले सरांनी मला हे खास पारितोषिक दिले. छान. तुम्ही काव्य सुद्धा करता हे ठाऊक नव्हतं मला. वेळ यावी लागते भामे.
पण यंदा विषयच असा होता की काव्य रचण्या वाचून गत्यंतर नव्हते. कोणता विषय? माता. आणि मी त्यावर रचलेले काव्य म्हणजे मातृविलाप. काय योगायोग आहे बघ ना. मी नुकतंच आईवर काव्य रचलंय आणि तू तिचे अमूल्य दागिने घालून आता माझ्या समोर इथे बसलेली आहेस. मग आता यावर काय लिहिणार आणखी? नवीन कविता? कविता तर लिहूच. मग त्यांना घडवायची जबाबदारी सुद्धा त्यांच्या घरच्यांचीच नाही का? म्हणजे तुम्ही म्हणताय तसे जर त्या मुलांना ब्रिटिशांच्या शाळेत शिकवत नसतील, त्यांच्यावर तसे संस्कार करत नसतील, तर त्यांना शिकवणारे सुद्धा आपलेच कुणीतरी नको का? आई वडील जसे प्रेमाने आपल्या मुलांना शिकवतात, त्यांच्यावर मायेने संस्कार करतात, तसेच आपले संस्कार घडवणारे शिक्षण. मी काही चुकीचं बोलत असेल तर मला सांगा. हा, नाही 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 भामे, उलट किती सहज तोडगा काढतेस तू. एखादा मोठा प्रश्न सुद्धा तुझ्यापाशी बोलून दाखवल्यावर असा सोपा होतो. पुरे झाले माझे कौतुक. चला, रात्र बरीच झालीये, झोपा आता. उद्या विजयादशमी आहे. हो. काय हो भामे, माझ्या या सगळ्या विचारात तुला पुरेसा वेळ मला देता येत नाही, त्याची मात्र खंत वाटते. त्याचा त्रास होतोच कधी कधी, जसा काल तुम्ही निघून गेल्यावर झाला तसाच. पण सासूबाई काय म्हणतात माहितीये का? आपण कढीपत्ता जरी असलो ना तरी स्वतःला कमी लेखायचं नाही. माझी काकू आणि तुझी काकू याखेरीज दुसरे दाखले आहेत का तुझ्याकडे, का नाहीच? पण तरीही खंत वाटतेच. कधी कधी विचार करताना असं वाटतं, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन चुकत तर नाहीये ना. मला आजूबाजूला दिसतात ते केवळ प्रश्न. आणि भामा, तिने तर घराचा उंबरठा खरंच क्वचितच ओलांडलाय, पण तरीही तिला दिसतात ती उत्तर. मला रात्र दिसते आणि तिला त्यात दडलेली पहाटेची किरण. हे खरंच आहे की घरातून मिळणारं शिक्षण हे कुठल्याच पुस्तकात शोधूनही मिळायचं नाही. ही शीड बाळ, अरे आपल्या लोकांची मानसिकता अशी आहे की 4 मजूर जर सरकारी खजिना वाहून नेत असतील आणि त्याची राखण करायला जर एकच शिपाई असेल तरी त्यांच्यावर हल्ला करायला घाबरतील, कारण गोऱ्यांचा धाक आहे. आपण ही भीती मुळात नाहीशी केली पाहिजे. गोऱ्यांशी युद्ध नंतरचे, प्रथम ते स्वतःशी याची जाणीव व्हायला पाहिजे. मी देखील हेच म्हणतोय गुरुजी. आपण एकत्र आलो आणि सर्वांवर तुटून पडलो तर निश्चित गनिम घाबरेल, परंतु एकट्यानं त्यांच्यावर चालून गेलो तर आपणच जमीनदोस्त होऊ. आणि यामुळे उदयास येणारे आणखीन 4 क्रांतिकारकही माघार घेऊ शकतील, याचे मला भय वाटते गुरुजी. म्हणजे तुला असं म्हणायचंय की हा मार्ग चुकीचा आहे? नाही नाही नाही, मुळीच नाही गुरुजी. मात्र माझ्या म्हणण्यातून तसे उद्धृत होत असेल तर मी मनापासून क्षमा मागतो. आपण ध्येयानं चालू केलेला हा लढा तसाच तेवत राहावा एवढीच माझी इच्छा आहे. हे प्रयत्न व्यर्थ ठरू नयेत. परिणाम काय होतील याचा विचार करून लढाई लढली जात नाही, हे माझं व्रत आहे. म्हणून त्यासाठी आवश्यक मार्ग माझा मी निर्माण केलाय. त्याचा शेवट पारतंत्र्यातून मुक्ती हाच आहे. आता हेच बघायचंय, प्रथम काय संपेल, हा ध्येय की हा मार्ग.
स्नान सुद्धा झालेलं नाही आपले, तसेच गेलात बाहेर. स्नानाला निघालोच आहे आणि म्हटले ना गुलटेकडीवर गेलो होतो चालायला. शिकलेली नाहीये मी, पण डोळे वाचता येतात मला. आणि तुमच्यासारखे तुमचे डोळे खोटं बोलत नाही. दूर व्हा तुम्ही आधी. होय होय, सोहळ्यात आहे मी सांगितले ना. आणि काय हो, घरापासून लांब गेल्यानंतर घराचे सगळे नियम कुळाचार विसरलात की काय? मामी, एकीकडे म्हणतेस माझे डोळे वाचता येतात, पण त्या डोळ्यात दडलेली द्विधा मनस्थिती दिसत नाही तुला. माझ्या वागण्यावर बोट ठेवतेस खरे, पण माझे व्यथित झालेले मन तुला कळत नाही. असे काय घडते तुमच्या मनात? जे काही असेल ते स्वच्छ स्पष्ट सांगा. आपल्या सगळ्यात जवळच्या माणसास जर आपल्याला मनातले सांगता येत नसेल तर काय उपयोग मग? माझे काही चुकले का? नाही 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 भामे, तुझे काहीही चुकलेले नाही. परंतु जगातले सगळे प्रश्न स्वयंपाकघरातल्या दाखल्यांपाशी येऊन सुटत नाही. मला देखील तुला सगळे काही सांगायचे आहे, परंतु कसे सांगावे आणि काय सांगावे या विचारात मी असतो. वेळ येईल तेव्हा सगळे काही सांगेन. तुझ्यापासून काय लपतं? सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा. अहो, खरे तर आम्ही आपणाला सोनं द्यायला हवं नाही. कनिष्ठांनी ज्येष्ठांना सोनं द्यायचं हीच तर आपली खरी रीत. अहो, कसलं कनिष्ठ कसलं ज्येष्ठ. वयाच्या हिशोबापेक्षा मनात सदिच्छा असणं महत्वाचं. अहो, आम्ही आपणाला काय सदिच्छा देणार? आपण योगी तपस्वी आहात. हे असं म्हणून तुम्ही आम्हाला लाजवताय. अहो, आपापल्या परीनं आपण सगळेच जण समाजाला उपयोगाचं असं काही ना काही काम करत असतो. अहो, आपण फक्त पालखीचे भोई. खरंय खरंय. बसा, आपण बसा. काय बळवंत, हा होय, कसं चालू आहे तुझं शिक्षण? उत्तम चाललंय, सगळं सुरळीत आहे. यंदाचे हे शेवटचे वर्ष. तुमच्या पुतण्याची प्रगती सर्वश्रुत आहे गोविंदराव. अहो, आता तुमच्यासारखे मार्गदर्शक आहेत म्हणून आम्ही निश्चिंत आहोत काय. पण काका, ह्यावेळी मला तुमचा पोशाख थोडा बदललेला दिसतोय. केवळ पोशाख बदलला, पण आतला माणूस तोच आहे. अहो, मी आता ठरवलंय की विलायती कापड वापरायचं नाही. या खरखरीत वस्त्रांचीच आता सवय करायची. सरकारी वकिली सोडली तरी वस्त्र तीच होती. सभेच्या कामाकरता जरी लोकांना भेटायला गेलो तरी या वस्त्रांमुळे असं जाणवलं की लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडतं. तेव्हा जाणवलं की हे अंतर जर नष्ट करायचं असेल तर ही वस्त्र मुठेमध्ये विसर्जित केल्याशिवाय पर्याय नाही. करून टाकली. फार छान. पण एक सांगू, या बाबतीत आमच्या बाळनं मात्र तुम्हाला मागे टाकले. आमच्या बाळनं वसतिगृहात जाण्याआधीच सांगून टाकलं होतं, टिळकांच्या घरामध्ये विलायती कापड येणार नाही. काय रे बाळ, आठवतं ना तुला? होय होय, निश्चितच आठवतंय. आपल्या स्वदेशी व्यावसायिकांना, इथल्या कामगारांना आपणच पाठिंबा नाही दिला आणि उद्या ते देशोधडीच लागले तर त्या जबाबदार कोण? अगदी खरंय. अगदी मनातलं ओळखलंस बाळ. स्वतःचे घरदार बाजूला ठेवून समाजासाठी आयुष्य वाहिलेला तपस्वी येतो. समाजातील इतरांचे दुःख बघून ज्याचे हृदय हेलावून जाते असा योगी पुरुष येतो. आणि त्यांच्याबद्दल तू हे असे बोलतोस? बळवंत, शांत हो. अरे चेष्टेने म्हणतोय तो. अरे अशी चेष्टा करावी का? मुळात आपली पात्रता बघून बोलावं. कर्वे, कळलं का? ठीक आहे ठीक आहे,
मान्य करतो की माझ्याकडून चूक झाली, पण टिळक, एकीकडे तू सार्वजनिक काकांची इतके कौतुक करतोस आणि दुसरीकडे तितकाच मान तू फडक्यांना सुद्धा देतोस. आता समजा उद्या जर या दोन मार्गातील एक मार्ग निवडण्याची तुझ्यावर वेळ आली, तर तू कुठला मार्ग निवडशील? सांग ना टिळक, कुठला मार्ग निवडशील? कर्वे, प्रश्न असा का उपस्थित होतो की कुठला एकच मार्ग निवडायला हवा? कुठले एक योग्य आणि दुसरे अयोग्य हे असेच का? आम्ही असं कुठे म्हणत आहोत? आपल्या समोर ही आता दोन जिवंत उदाहरण आहेत म्हणून त्यांच्या विचारसरणी आणि मार्गाबद्दल बोलत आहोत. सार्वजनिक काका अतिशय प्राणपणानं समाजासाठी काम करतायत, अक्षरशः जीव ओतून काम करतायत, आणि हो त्यांच्या भाषणांनी समाज प्रबोधन होतंय, आणि हो त्यांच्या या कार्यामुळेच उद्या एक सकस समाज निर्माण आता एक माझं, अरे चेहरा बघ तुझा किती उतरलाय. मगापासून खूप घालमेल झालीये तुझी. आता तू जा आणि झोप. आपण उद्या सकाळी बोलूया. चला रे. कसे सांगू तुम्हाला काय समस्या आहे, मनात काय चाललंय. शत्रूवर देखील अशी परिस्थिती येऊ नये अशा संभ्रमात मी आहे. छत्रे गुरुजी म्हणतात, निंदकाचे घर शेजारी. मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. काय? भामे, तुझा नवरा इतक्या दिवसांनी घरी परतला, घरात सण आहे, तू 4 दिवस सुद्धा त्याला घरी थांबू शकली नाहीस. कशी ग तू अशी? काय उपयोग सासूबाई, बोलले की माझंच तोंड दिसतं. आणि हे काय, मला जायचे आहे, मला काम आहे, माझे ठरले आहे असं म्हटलं की झालं. आपण काय बोलावं? अगं, पण असं करून कसं चालेल भामे? बाळला सुद्धा जाणीव नको का व्हायला की तू आता एकटा नाहीये? मी पुन्हा पुन्हा तुला हेच सांगते, पण आता बाळलाही समजायला हवं ना की त्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये तुझा काहीतरी विचार हवा, तुझी काळजी हवी. असं नाही वाटत का तुला? नाही अहो, तशी खरंच काही अपेक्षा सुद्धा नाही माझी. खरं तर इतर वेळेस हे असं काही म्हणाले असते, निघून गेले असते ना, तर मला रागच आला असता त्यांचा. पण यावेळेस सांगू का, मला की नाही त्यांची काळजीच वाटली जास्त. भामे, तुमचं काही बिनसलं नाही ना? अहो नाही, तसे काही सुद्धा नाही खरेच. पण ह्यांचे मात्र काहीतरी नक्की बिनसले. तसे बोलले नाहीत काही माझ्याजवळ नेमकेपणाने की नक्की काय होतंय, पण आपण ओळखतो ना. मला म्हणाले, माझ्या मनात विचारांचं जे काहूर चाललंय ते तुला कसं कळावं. आता खरंच मला कसं कळावं नेमकं काय आणि कशावरून वादळ चाललंय यांच्या मनात. आता तू म्हणतेस तेव्हा माझ्या लक्षात येते, आज पूजेत सुद्धा त्याचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं बघ. आणि म्हणूनच मी सुद्धा थांबवलं नाही यावेळेस त्यांना. पण आपली काळजी म्हणून बोलून बसायचो, आणि इकडचा जमदग्नीचा अवतार तर ठाऊक आहेच आपल्याला. कावळा बसायला आणि फांदी तुटायला निमित्त. नाही म्हणूनच म्हटलं, होऊ दे यांच्या मनाप्रमाणे. जायचे आहे ना, जा, अगदी जा, पण मन शांत ठेवा. मला वाटतं सासूबाई, कधी कधी जो काही यांचा त्रास आहे ना तो मला होऊ दे, मी सहन करेन सारे काही. पण
पण असे गप्प राहून भलते सलते निर्णय घेऊ नका ज्यामुळे आपल्या सर्वांना पश्चाताप करावा लागेल. बळवंताला पाहिलंस? नाही. अरे नाही काय नाही म्हणतोयस? आता नाही पाहिलं म्हणल्यावर नाहीच म्हणणार ना. पण मग शोध त्याला. अरे स्पर्धेच्या वेळेनंतर पोहोचला तर काय उपयोग आहे? त्याला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. बळवंत कुठे? हा, आम्हाला वाटलं तो तुझ्या सोबत येतोय. घ्या, म्हणजे आलाच नाही का तो अजून? तरी मी त्याला सांगत होतो एवढ्या थंडीत नदीत पोहायला जाऊ नकोस, तरी शहाणपणा करत गेला पोहायला. आता पडला असणार आजारी. ह्याचा हट्टीपणा ना त्याच्याच अंगलट येणार एक दिवस. भवतः का चिंता असती? घ्या, आत्ता आलायस होय? आम्हाला वाटलं की तू येणारच नाहीस. का? अरे कर्वे आणि बाकीचे स्पर्धक येऊन बसलेत. मग बसू द्या की. अजून 11 वाजण्यास किमान 5 मिनिटे आहेत. कशावरून सांग? कशावरून? सावली पहा. सावली पायरीच्या थोडी मागे. पायरीपर्यंत पोहोचली की वाजले 11. वा, घ्या. ह्याला म्हणतात ज्ञान. बळवंता, तू कशाला घेतो स्पर्धेत भाग? नेहमीप्रमाणे विजयी तूच होणार आहेस. असा कोण आहे जो तुझ्याशी वाद घालू शकेल? कोण आहे तो महाभाग? नाही 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 नाही, मीच हे मानत नाही. मुळात मी विजय पराजय यासाठी स्पर्धा करीतच नाही. अनेक विद्यार्थ्यांचे विविध विषयांवरचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात आणि तेच आपल्या ज्ञानात भर पाडते. माझे म्हणणे असे आहे की याच उद्देशाने स्पर्धा भरवली जावी, दुसरे काही नाही. चला टिळक्या, अगदी बरोबर बोललास. तर अरे अशा माध्यमांमधून तर विचारांची देवाणघेवाण होते. ज्ञानाचा आणि विद्येचा प्रचार आणि प्रसार देखील होतो. आणि हीच आपली परंपरा आहे जी आपल्या भूमीस पाश्चात्यांपेक्षा वेगळी ठरवते. म्हणूनच सांगतोय बरं का, तुम्ही सर्वांनी प्रत्येक स्पर्धकाचे विचार अगदी मन लावून ऐकायचे. ते महत्वाचे आहेत. कारण आजचा उत्तम श्रोता हाच उद्याचा उत्तम वक्ता होतो आणि ज्ञानी मनुष्य देखील होतो. काय दाजीपंत, तुमचं काय? तुम्ही स्पर्धेत सहभागी होणार आहात की नाही? मी? सर, कुस्तीची स्पर्धा असती ना तर भाग घेतलाही असता आणि जिंकलोही असतो. पण हे मैदान बळवंताचे. होय, तर विषय कोणताही असो, वेदांपासून ते गणितापर्यंत बळवंताच प्रत्येक विषयातील ज्ञान मुखोद्गत आहे. नाही 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 रे बाबा. टिळक्या, या आधीची प्रत्येक स्पर्धा तू अगदी सहज जिंकत आलास. अर्थात तुझी हातोटीच आहे म्हणा ते. पण बाळ, या वेळेचा मार्ग वाटतो तितका सुकर नाही बरं का. कुठलाही सेनानी बघा, जेव्हा ते सशस्त्र होते तेव्हाच विजय प्राप्त झाला. शस्त्रे घडवतात ती फक्त युद्धे. या उलट शास्त्र नवी दृष्टी, जगण्याचे नवे आयाम देतात. शस्त्रे प्राण घेतात, शास्त्र जीवन घडवतं. शस्त्राची ताकदच ही आहे की आपल्या हाती शस्त्र असेल तर कुणीही आपला आवाज दाबू शकत नाही. शास्त्र हाच असा आवाज आहे जो जगण्याची दिशा ठरवतो. आगरकर बुवा, समोरून एखादा शत्रू चालून आला आणि तो तुमचा जीव घेणार असेल तर जिवंत राहण्यासाठी काय काम येईल सांगा पाहू? तुमचे हे शास्त्र का हाती असलेले शस्त्र? आगरकर, यावर काही प्रतिवाद आहे का? शास्त्र हाच मुळात संघर्ष आहे आणि शास्त्र हाच विजय सुद्धा. शस्त्राने वार केला जाऊ शकतो, शास्त्र शास्त्र प्रेरणा देतं. शस्त्राने जन्म होतो तो सुडाचा, विजयाचा नव्हे. आणि या उलट शास्त्र शास्त्र जन्म देतं विवेकवादास. शास्त्राची बैठक ही विचारांची बैठक असते.
शास्त्र समाजातील सर्व घटक समजून घेते, अगदी प्रांजळपणे. त्याच्या दृष्टीने कोणी चूक नाही आणि कोणी बरोबर नाही. आणि सगळ्यात शेवटी एवढेच सांगतो बळवंतराव, शास्त्र हेच शस्त्र आहे. असं शस्त्र जे ते कोण वापरतं त्यावर अवलंबून असते की ते वरदान ठरते का शाप. आणि म्हणूनच ती बुद्धी कशी वापरली जावी याचं उत्तर देखील शास्त्रच. हे नाकारता न येणारं मानवी सत्य आहे. विलक्षण, फारच सुरेख. थेट विचार, वाद, प्रतिवाद सारच विलक्षण. ही स्पर्धा संपूच नाहीये असंच वाटत होतं. तुम्हा दोघांचं बोलणं ऐकत राहावंसं वाटत होतं. आगरकर, आम्हास या बळवंत टिळकाचे कौतुक आहेच, पण आज या शेरास तू 1.25 शेर ठरलास. आम्हास तुझाही अभिमान वाटतो. घे. Mr. Govind, your nephew is consistently creating problem in our duties. Though he is aware that we have all the rights to punish him for what he is doing. अहो डॅनियल साहेब, तो आहे थोडासा तरकटी. तुम्ही एवढं मनावर घेऊ नका. काय झालं काका? त्या नराधमांना तुम्ही साहेब म्हणताय आणि त्यांना ज्या भाषेत उत्तर द्यायला हवं तसं मी देतोय, तर मला तरकटी म्हणताय. बाळ, जरा शांत राहशील का आता? डॅनियल साहेब, नेमकं काय झालं ते जरा स्पष्ट सांगाल का? Sure. We are searching for a robber, and we have a guess. He must be hiding somewhere in this premise. He must have come to your house. काय म्हणालात? रॉबर म्हणजे दरोडेखोर? अहो पण इथे तर कोणीच आलेलं नाहीये. असे कसे काका? इथे दरोडेखोर तर आलेलाच आहे. म्हणजे एखाद्याच्या परवानगी शिवाय त्याच्या घरात घुसणारा माणूस हा दरोडेखोरच असतो. आणि असाच एक गणवेशधारी दरोडेखोर आपल्या घरात आपल्याच समोर चामड्याचे बूट घालून उभा आहे. बाळ, One more word from your mouth, and I'll show you the power of British rule. दडपशाहीला शक्ती समजण्याची गल्लत करू नका साहेब. दंडुक्यांच्या आणि बंदुकांच्या धाकाला घाबरणारा हा बळवंत नाही. कितीही गळा आवळला तरी त्यातून येणारा विद्रोह आता थांबणार नाहीये. बाळ, आता पुरे कर. त्यांना त्यांचं काम करू दे. त्यांचं काम झालं की ते निघून जातील. उमरा ओलांडून घरात आलेच आहेत. आता अजून किती आत येऊ देणार आहात त्यांना? आमच्या देशावर राज्य करताच आहात. आता ही असली कारण देऊन आमच्या माझघरात घुसू देणार नाही. काय गरज होती त्या माणसाशी एवढी हुज्जत घालण्याची? आणि एवढा त्रागा कशासाठी करायचा? मला सांग. आळीत दरोडा पडला, दरोडेखोर पळून गेले, तर पोलिसांनी त्यांचा तपास करायचा नाही का सगळीकडे? आणि केवळ आपल्याकडेच आले असं नाही ना झालं? सगळीकडेच गेले ना? दरोडा कुठेही पडला काका तरी कुणाच्याही खासगी वास्तूत जाऊन तपासणी करण्याची परवानगी यांना दिली कुणी? कुठला कायदा आहे ते समर्थन करेल?
या घुसखोरी करणाऱ्या पावलांना आपण पूर्वीच थांबवलं नाही म्हणून हे निर्दयी आपल्या देशावर राज्य करतायत. आणि मुळात काही चुकतंय, हे चुकीचं घडतंय असं आपल्यालाच वाटत नसेल तर यांना दोष देऊन उपयोग तरी काय? गुलामगिरीत जगायची सवय लागली आपल्याला, त्याचं हे लक्षण आहे. तुला जर इतकीच हौस असेल ना तर कायदा शिक आणि स्वतः त्यांना धडा शिकव. हौस नव्हे काका, हौस नव्हे, ही या काळाची गरज आहे. कायदा तर मी शिकेनच. बाळ, अरे तू कुठला विषय कुठे नेतोयस रे? हो ना. आणि अहो, झाले ते झाले. कुण्या परक्यासाठी आपण आपल्यात का वाद घालावेत? आणि तसेही त्यांना ज्यांना शोधायचे होते ते नाहीच ना सापडले. झाले तर मग तेच तर. कसे सापडतील? कुणी घरात शिरलंच नसेल तर कसे सापडतील? काका, ज्यांचा शोध ते घेत होते ते आपल्याच घरात आहे. हो, म्हणजे या बाहेर गेलेत ते. कोण आहात तुम्ही? गुरुजी, माझं मन शांत नाही. भीती वाटते खूप. कसली? तुमच्या या अशा वागण्याची. सगळं काही अबोलपणे मनात दडवून ठेवता त्याची. उद्या मनात काही आलं, काही विपरीत करून बसलात, जीवाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही काय करायचं? माझ्या जीवाची मला स्वतःला कधी चिंता नव्हती आणि नसेल. तू कशास व्यथित होतेस? अहो, हे काय अभद्र बोलणं म्हणायचं? आणि तुमच्या जीवात तुम्ही जितके गुंतला नसाल ना तितके आम्ही गुंतलो आहोत. आणि मी या देशात, या मातीत गुंतलोय. हा देह, हा प्राण या देशासाठी खर्च जरी झाला तरी त्याची तयारी आहे. परंतु कुठल्या मार्गाने, हा खरा संभ्रम आहे. मला सतत भीती वाटते. तुम्ही त्या फडके गुरुजींसारखं तर करणार नाही ना काही? मी नाही तुम्हाला तशी बघू शकणार. तुम्ही मला वचन द्या पाहू. मी वचन द्या असं म्हटलं ना, मी दुसरं काही ऐकायची नाही. नाही, कुणाच्याही हाताखाली काम करणे जमणार आहे का यांना? नाही नाही, तसेही नव्हे. मुळात माझे शिक्षणच अजून संपलेले नाही, त्यामुळे. काय शिक्षण संपले नाही? हो, मी तुम्हाला सांगणारच होतो. मला पुढेही शिक्षण घ्यायचे आहे. कायद्याचा अभ्यास करायचा आहे मला. LLB करायचंय. पुरे करा आता, पुरे करा हा नादिष्टपणा. अरे बाबा, कॉलेजात जायचं, वसतिगृहात राहायचं, हे सगळे खेळ खेळून झाले ना तुझे. त्यापायी वर्षही घालवलंस ना फुकट. आता एवढा BA झालेला आहेस ना, मग 4 चौघांसारखा अरे संसारास लाग, मार्गी लाग. काका, मुळात पैसे कमावणे आणि घर चालवणे या पलीकडे इतर अनेक गोष्टी करण्याजोग्या आहेत माझ्या जीवनात. आणि या इतर जबाबदाऱ्या काही मी झटकत नाहीये, परंतु माझा मार्ग वेगळा आहे. 4 चौघांसारखा विचार मी करू शकत नाही. आणि मी पूर्वीच सांगितले होते,
मला माझी नवीन वाट निर्माण करायची आहे. म्हणून त्यासाठी शिकायचंय, त्यासाठी वसतिगृहात जावं लागेल, इतरांबरोबर राहावं लागेल, इतर 4 विद्यार्थ्यांची मतं, त्यांचे विचार जाणून घ्यावे लागतील. आतापर्यंत माझे विश्व सीमित होते. यापुढे मला माझे क्षितिज रुंदावायचे आहे. पण म्हणजे तुम्ही आम्हाला सोडून जाणार, घरापासून दूर. हे पहा, हे पचवणे कठीण आहेच, परंतु अगं भामे, बाळ, परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही ना. तू लहान राहिलायस ना ती. तिचं मन जरा समजून घ्यायला शिक. तुमच्या कुठल्याही निर्णयात माझी आडकाठी असणार नाही. तुम्ही मॅट्रिक उत्तीर्ण झालात तेव्हाही तुम्हाला शब्द दिला होता मी की तुमच्या प्रत्येक निर्णयास माझा पाठिंबाच असेल. आणि आता जेव्हा जेव्हा मन दुखावतं ना, तेव्हा तेव्हा माझी हीच शिकवण माझ्या समोर येऊन उभी ठाकते आणि म्हणते की बाई ग, तू तर शब्द देऊन बसलीस, आता कशी मागे फिरशील? आता तुला पटो न पटो, ही परिस्थिती मान्य कर. करते. दुसरे करू तरी काय शकणार मी. आमच्या सत्यभामाबाईंना ज्या मनुष्याने दुखावले तो आता समोर कान धरून उभा आहे. अहो, आता त्याने उठाबशा काढाव्यात की आणखी काही कठोर शिक्षा आहे त्याच्या नशिबात? करा, आणखी चेष्टाच करा आमची. कधी नव्हे ती संसाराची स्वप्न पाहिली होती. गेली 3 वर्ष गेली आता वसतिगृहात पुन्हा. मी काय म्हणते, तुम्ही कायमचे वसतिगृहातच का नाही जात राहायला? तिथे तुमचे सवंगडी असतीलच, आमची काय गरज आहे? नाही, तुझ्यापेक्षा मला तुझी व्याकुळता जास्त बोचते. यापुढे मी शब्द देतो, माझ्यामुळे तुला कोणताही मानसिक त्रास होणार नाही. म्हणजे तुम्ही जाणार नाही? जाणार तर, परंतु कायम स्वरूपी नाही. भामे, मी अशी सोय करून ठेवली आहे जेणेकरून मला सातत्याने इथे ये जा करता येईल. काकूच्याच भाषेत सांगायचे तर संसाराला वेळ देऊन लक्ष द्यायचे ठरवलंय मी आता. नमस्कार. हे काय, ओळखले नाही? तुम्ही ज्यांना स्पर्धेत हरवता त्यास लक्षात ठेवत नाही बहुधा. आहे सर्व काही लक्षात आहे. बळवंत गंगाधर टिळक. नाही, पुन्हा भेट होईल असे कल्पिले नव्हते, त्यामुळे तात्काळ लक्षात आले. पण आपण तर पदवी मिळवली, मग इथे? परंतु विद्यार्थी दशा जगायची हौस संपली कुठे आपली अजून. त्यामुळे आता काही काळ इथेच मुक्काम करेन. नाही नाही, छान आहे, छान आहे. तसे असेल तर वरच्यावर भेट होईलच आपली. निश्चित. आनंद वाटला आपल्याला भेटून. बरं, माफ करा, पण सदऱ्याशिवाय जाताय तुम्ही? असे उघडे फिरू नका, गारठा किती आहे. थंडी लागत नाही तुम्हास? या संवेदना शारीरिक नसून मानसिक असतात. त्यामुळे एकदा का मनाने ठरवले की आपल्याला थंडी वाजत नाही म्हटल्यावर नाही वाजत थंडी. पण हो, हा ओला सदरा अंगी चढवला तर मात्र आजारपणास आमंत्रण दिल्यासारखेच होईल. अहो, मग दुसरा घाला कुठला तरी. काका, कानावर जे काय आलं ते खरं आहे का आमच्या? नाही म्हणजे सार्वजनिक सभा तुम्ही रद्द करताय? अहो, गेली 6 वर्ष तुम्ही अखंडपणे जनतेची सगळी गाऱ्हाणी सरकारापुढे मांडताय, मग अशी सभा रद्द का बरं करताय? अहो, त्याच विवंचनेमध्ये आहे मी सध्या.
इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये एका कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. त्या कमिटीमध्ये भारताचा सगळा जमा खर्च मांडला जाणार आहे. अहो, आपल्या पुण्याच्या संदर्भामध्ये तिथे काही महत्वाचे निर्णय होणार आहेत आणि चर्चाही केली जाणार आहे. अहो, मग ही तर नामी संधी आहे. तुमच्यासारख्या आदरणीय व्यक्तींनी इथल्या समस्या तिथे मांडायलाच हव्यात. अहो, हे अगदी खरंय. आपल्यापैकी एखाद्या जबाबदार व्यक्तीने जर हे काम केलं नाही तर हे गोरे अधिकारी परस्पर तिथून कर वाढवून आणतील. द्या, मी ठेवतो. शिवाय सार्वजनिक सभेस तिथे आमंत्रण देखील आले. आपल्याला आपले मुद्दे मांडायला सांगितले. हे बघा, अहो, ही तर सुवर्ण संधी आहे काका. नाही नाही, तिथल्या गोऱ्यांना समजायलाच हवं या देशातले अधिकारी हा देश कसा चालवतात. नाही नाही, चालवतात नव्हे, लुटतात. अगं बाई, नाही ते बरोबर आहे. अहो, पण सागर उल्लंघन करायचं म्हणजे? हो, हे एक वेगळंच अरिष्ट आहे. समुद्र ओलांडून जायचं म्हणजे धर्मभ्रष्ट होणार. बरं, त्याचं प्रायश्चित्तही साधं सुद्धा नाही. अहो, तेच तर. आता हा तिढा सोडवायचा कसा या काळजीने मी वणवण फिरतोय. हो, कोणी जायला तयार होत नाही. काका, अरे बाळ, ये. नमस्कार करतो. केव्हा आलात? अरे हे काय, आत्ताच. कोण कुठे जाण्यास तयार नाहीये? फारच तिखट आहेत तुझे कान. अरे, इंग्लंडात जाण्याचा विषय चाललाय. इंग्लंडात जाण्याचा विषय? अरे, आपल्या सार्वजनिक सभेच्या कामाकरता कोणीतरी इंग्लंडला जायला हवंय, पण कोणी जायला तयार होत नाही. कारण सगळेजण. तुमचा शिष्य इथे तुमच्या समोर उभा असताना इतर कोणाला कशाच विचारताय? म्हणजे मी जाऊन येईन की इंग्लंडास. हे काय? हे केवळ आजच्या भोजनाचे शुल्क झाले? भोजन पण केवळ आजच करायचंय. नाव लिहून घ्या, गोपाळ आगरकर. या आठवड्यात केवळ 4च वेळा आला आहेस आणि महिन्यात साधारणतः 18 वेळा. बाकी दिवस काय केलेस? नाही, काळजी करू नका. माधुकरी मागून पोट भरणारा केवळ मी एकटाच नव्हे. आणि तुमच्या पुण्यामध्ये सढळ हाताने जीव खाऊ घालणारे सज्जन आहेतच. नाही नाही, तसं नाही. वसतिगृहातलं कोणी उपाशी राहू नये म्हणून म्हटलं. नाही, तसं नाही होणार. तुम्ही नाव नोंदवलं तसं आज जायला. हो. काय करताय? काय झालं? हे असेच जात आहे? असेच म्हणजे? हो, सोहळं कुठे आहे? सोहळं? अहो, मी भोजन करण्याकरता आलोय, कुठल्या देवाधर्माची पूजा करण्याकरता नव्हे. गोपाळराव, तुम्हाला भोजनालयाचे नवे नियम माहीत नाहीत का? जोपर्यंत तुम्ही सोवळे नेसून येत नाही तोपर्यंत तुम्हाला भोजनालयात प्रवेश नाही. त्यामुळे तुम्हाला सोवळे नेसूनच यावं लागेल. हे वसतिगृह आहे का कोणा बुवांचा मठ? विद्येचे प्रांगण का गंजलेल्या बुद्धीची कोठारे? हे बघा, आता सर्वानुमते हेच ठरवले आहे विद्यार्थ्यांनी. आणि तुम्ही या मूर्खपणास मान्यता दिली. आपल्या भोजनालयात जे अन्न येते ते पिकवणारा शेतकरी कुठलाही नियम, कुठलाही भेदभाव न करता अन्न देतो आपल्याला. आणि असा नियम करून हीन चेष्टा करणारे तुम्ही कोण? हे बघा, तुम्हाला नसेल पटत नका येऊ. तसंही तुम्ही बाहेर जेवत असता, करा तुमची सोय. आता मुद्दा केवळ अन्न ग्रहण करण्याचा नव्हे, ही हीन मानसिकता आहे ना, त्याचा उतारा करण्याचा आहे. या महाविद्यालयाचे नियम काय आहेत? जो शुल्क भरेल त्याला भोजन करायला मिळेल. मी शुल्क भरलेत, मला भोजन करायला मिळालेच पाहिजे. आणि मी असाच जाणार, कुठलेही सोहळे न नेसता. थांबा. जे नवे नियम आहेत ते तुम्हाला मान्य करावेच लागतील. अहो, का करावे लागतील? कशाला वाद घालताय? हवं तर मी आणून देतो सोहळे. अहो, आग लावा तुमच्या सोहळ्याला. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. ज्या समाजाने पुढारलेपण अंगी चढवायला हवे ते आजही सोहळे नेसण्यात भूषण मानते. मी या प्रकरणाची तक्रार वरिष्ठांकडे करीन. हे बघा गोपाळराव, तुम्ही आधी शांत व्हा. छत्रे गुरुजी परगावी गेले आहेत, 2 दिवसांनी येतील.
तेव्हा त्यांच्याशी बोलून तुम्ही काय तो उपाय शोधून काढा. तोपर्यंत हा प्रकार असाच चालत राहू दे. हो, 2 दिवसांचा तर प्रश्न आहे. मी असं करतो, मुलांची जेवणं उरकली की मी स्वतः तुम्हाला जेवण आणून देतो. शोभताय, व्यवस्थेचे गुलाम शोभताय तुम्ही. तुमच्या 2 घासांच्या भिकेसाठी मी इथे नाही आलो. स्वाभिमानाचा गळा आवळून पोट भरण्यापेक्षा उपासमार सहन करेन मी, अगदी आनंदाने. हो, पण मुळात जायचेच कशास म्हणते मी. वसतिगृहात जाताय ना तेवढे पुरेसे. नदी ओलांडून जाताय ते पुरे. आता समुद्र ओलांडून जायचंय तुम्हास. त्या सार्वजनिक काकांना म्हणावं, तुम्हास जायचंय तर तुम्हीच जा. समुद्र ओलांडून त्याने काय होईल? हो, असे कसे म्हणता? आपल्या धर्मास मान्य नाही ना ते. छे बाई, मी नाही जाऊ द्यायची तुम्हास. खरंच चालीरीती आणि परंपरा या कोणी आपल्यावर स्वार्थासाठी लादत असेल? खरंच जे आपल्याला दिसत नाही ते आपण स्वीकारावे? तुला काय वाटते? तुम्ही प्रथम हे असे कोड्यात बोलणं बंद करा पाहू. मला नाही कळत तुमच्या या शंका. मला फक्त एवढं कळतं की आपल्या माणसाने आपल्या सोबत राहावं, 4 चौघांसारखं राहावं. या अशा नको त्या वाटा कशाच हव्यात? कारण ते राष्ट्रकार्य आहे. परंतु ते तर परगावी गेलेत. अरे, आज येणार आहेत आणि उद्यापासून कामावर रुजू होणार आहेत ते. अरे, आता इंग्लंडला जायचं तर तिथं बोलावं कसं, वागावं कसं, आपलं म्हणणं मांडावं कसं, हे सगळं छत्रे गुरुजींकडूनच तपासून घ्यावं. खरंय. आता तू काल म्हणालास की इंग्लंडास जाशील म्हणून, पण नंतर मंडळींनी कान खेचलेले दिसत आहेत. लगेच कच खाल्लीस. कसं आहे ना काका, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात ना, तसंच यांचं मंडळी पुढे चालत नाही. नाही नाही नाही, तसे नव्हे. मी आज देखील जायला तयार आहे. नव्हे, जाईनच. अहो, राष्ट्र कार्यम इति आद्य कर्तव्यम. त्यात मागे राहीन का मी? असू दे असू दे, तुझा हा उत्साह असाच कायम राहू देत. अरे, तुझ्यासारख्या सळसळत्या रक्ताच्या तरुणांची आपल्या देशाला गरज आहेच. आणि तिथे जाऊन कार्य नाही केलेस तरी आपल्याकडे इथे समस्या काय कमी आहेत? हो, खरंय गुरुजी. या इंग्रज सरकारचे मला धोरणच समजत नाही. म्हणायला राज्य तर करतायत, परंतु देश अधोगतीच जातोय. दुष्काळासारखी समस्या यांना हाताळता येत नाही. शेतकरी देशोधडीच लागतोय. बरं, इंग्लंडातून आयात केली जाते म्हणून इथले उद्योगधंदे बंद पडतायत. आणि असं असताना इथल्या माणसांनी जगायचं कसं? मोठ्या कळीचा मुद्दा आहे बाळा. आणि म्हणूनच इंग्लंडहून परतल्यानंतर इथल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून मी साबणाचा कारखाना काढायचं ठरवलंय. आता हे खादीचे कापड आपण वापरतो आहोतच. आता हे कापड धुण्यासाठी साबण सुद्धा स्वदेशी वापरायचा. नाही, कल्पना चांगली आहे काका, पण मला सांगा, तुम्ही इंग्लंडच्या राणीला भेटायला जाणार ते असे खादीचे कपडे घालून? हा खादीचा कपडा हाच तर आपला अभिमान आहे. आपणच जर त्याला लाजायला लागलो तर कसं चालेल? अगदी खरंय. राणी असेल इंग्लंडची, तिथे आपण राजे आहोत. आणि आपण आपला बाणा सोडायचा नाही. त्यांचे कपडे परिधान करून जाणे म्हणजे